आणि आता पाहूयात मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट। हनुमान चालीसाचं पठण केलं म्हणून आता कुणाला तुरुंगातही टाकलं जाणार नाही अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीच्या दहीहंडी उत्सवात टोलेबाजी केली आणि अप्रत्यक्षरित्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली। 2 वर्ष घरात बंदिस्त होतो, आता सर्व सण जोरात साजरे होणार असंही त्यांनी म्हटलंय। अमरावतीचा पुढचा खासदार हा भाजपचा असेल तर बडनेराचा आमदारही भाजपचाच राहील अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। बावनकुळे यांच्या या वक्तव्यामुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचंही स्पष्ट झालंय। अमरावतीमधल्या राणा दाम्पत्याच्या दहीहंडी कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय। सरकार पाडण्यासाठी आमदारांना 50-50 कोटी दिल्याचा आरोप विरोधक करतायत। यावरूनच उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। इथेही खोके येतात, मात्र ते खोके निष्ठेचे आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। आमदार संजय शिरसाटांना मंत्रिपद न मिळाल्यानं पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे। अतुल सावे मागून आले आणि कॅबिनेट मंत्री झाले, मात्र आता आमच्याकडे पण पहा ना, आजकाल सिनियरिटी काही राहिलीच नाही असं म्हणत संजय शिरसाटांनी नाराजी बोलून दाखवली आहे। संजय शिरसाट हे योग्य स्थितीवर येऊन पोहोचलेले आहेत। मी शिवसेनेचा म्हणता म्हणता भाजपच्या दारात जाऊन भाजपच्या नेत्यांना विनंती करावी लागतीये, त्यामुळे ते जिथे जायचे त्या योग्य ठिकाणी पोहोचले आहेत अशी खरमरीत टीका अंबादास दानवे यांनी केली आहे। राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यात त्यांनी प्रामुख्याने अतिवृष्टी आणि गोगलगाईमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली। शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांनी गोगलगाईच्या प्रादुर्भावासाठी वेगवेगळी औषधं वापरून गोगलगाय नष्ट करण्याचा सल्ला दिलाय। मदतीच्या ऐवजी आश्वासनच दिल्यामुळे शेतकरी नाराज झाले। अनेक वर्ष राज्यात ज्यांची सत्ता होती, शेतकऱ्यांची जबाबदारी त्यांची होती, पण त्यांनी काही केलं नाही। पण आता आमचं सरकार आहे, सगळं ओके होईल अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे। डोंगर झाडी हटेल, सगळं ओके आहे, पण शेतकरी ओके नाही अशी टीका अशोक चव्हाणांनी केली होती। त्यावर सत्तारांनी हा टोला लगावलाय। पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत देणं शक्य नाही, मात्र पंचनामे झाल्यानंतर दुप्पट मदत देऊ असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलंय। त्यांनी नांदेडमधील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली आहे। कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची भेट घेतली आहे। अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। अशोक चव्हाण आपले नेते असून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असल्याचं सत्तारांनी म्हटलंय, तर भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं चव्हाणांनी सांगितलंय। सत्तेत असताना अजित पवारांनी का मेळघाटचा दौरा केला नाही अशी घणाघाती टीका राणा दाम्पत्याकडून करण्यात आली आहे। अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या मेळघाटच्या दौऱ्यात कुपोषणासाठी शिंदे सरकारवर टीका केली होती। यापूर्वी कुपोषणाची समस्या होती तेव्हा अजित पवार का गप्प होते असा सवाल त्यांनी केलाय। सध्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होताना दिसतोय। यंत्रणेचा वापर हा देशाच्या सुरक्षिततेसाठी करण्याची गरज आहे, मात्र सध्या ते होताना दिसत नाहीये अशी टीका माजी मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे। तर शिंदे फडणवीस स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र आलेत असंही मुंडे म्हणाले। महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना न्याय देण्यासाठी ज्योती मेटे यांना आमदार करा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे। तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघटनेला बळ द्यावं अशी मागणी छत्रपतींनी केली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका केली आहे। यावेळी आशिष शेलार वाचाळ असून भाजपने सोडलेलं हे पिल्लू असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर नरेंद्र मोदींचा करिश्मा संपल्यामुळेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करत भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला।
आमदार शहाजी बापू पाटील यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लक्ष केलं। शहाजी बापू यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करू शकतो, पण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाही, असं विनायक राऊत म्हणाले। कामशेत पोलीस स्टेशन परिसरातील अवैध धंदे ताबडतोब बंद करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पोलीस स्टेशनवर बेधडक मोर्चा काढण्यात आला। एका दिवसात हे अवैध धंदे बंद झाले नाही तर अधिवेशनाला दारूचे कॅन घेऊन मंत्रालयात जाणार असल्याचं मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितलंय। 2 वर्षात अहमदनगर जिल्हा हा पूर्णपणे वाळू तस्करी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी केलंय। यासाठी अधिवेशनानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक पोर्टल तयार करण्याची विनंती करणार आहे आणि ज्या भागात वाळू तस्करी होते त्या भागातील अधिकाऱ्यांवरच कारवाई करण्यात यावी याबाबत चर्चा करणार असल्याचं खासदार विखे यांनी म्हटलंय। रिफायनरी प्रकल्प सर्वेक्षणाच्या विरोधात बारसू, सोलगाव आणि पंचक्रोशीतील लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला। या सर्वेक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आले होते, परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे या ठिकाणचं काम हे तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आले। सर्वेक्षण सामग्री परत पाठवल्यानंतर आंदोलकांनी तुर्तास आपलं आंदोलन मागे घेतलंय। महाराष्ट्रामध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही बाळगून आहोत। लोकनियुक्त सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्नही सुटणार नाही, अशी टीका किसान सभेचे नेते अजित नवले यांनी केली आहे। ते सांगलीमध्ये कामगार मेळाव्यात बोलत होते। पोलिसांच्या व्हॅनमध्ये गुंडानं केक कापून वाढदिवस साजरा केल्याची घटना घडली आहे। कल्याणमधील या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। रोशन झा नावाच्या या गुंडाला हत्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कल्याण कोर्टात आणलं असताना हा केक कापण्यात आला। याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून पोलिसांवर कारवाईची मागणी होतीये। नांदेड जिल्ह्यातील कंधार इथल्या जगतुंग तलावात बुडून 5 जणांचा मृत्यू झालाय, तर हे 5ही जण एकाच कुटुंबातील होते। तलावात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने 5ही जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। बुलडाणा जिल्ह्यात भारत विकास ग्रुपच्या रुग्णवाहिकेतून रुग्णाला तपासण्यासाठी जाणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। ओम प्रकाश सूर्यवंशी असं त्यांचं नाव असून रुग्णवाहिकेतच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत जाहीर करण्यात आलं। पुण्यातील कात्रजमध्ये 15-16 दुचाकीवरून आलेल्या अज्ञात गावगुंडांच्या टोळक्यानं गाड्यांची तोडफोड केली आहे। आंबेगाव पठाराच्या जिमजवळ पार्किंग केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बुलडाण्यात पैशाच्या वादातून 3 जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला। या 3 जण गंभीर जखमी झालेत। हल्ल्यानंतर आरोपी पळून जात असताना शहर पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे। नागपूरच्या कोराडीजवळच निर्जळस्तनी तरुणीची गळा चिरून हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली होती। नागपूर पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच आरोपीचं मोबाईल लोकेशन वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट इथे दाखवलं। वर्धा पोलिसांनी आरोपीला बसस्थानक परिसरातून अटक केली आहे। अंकित रंधाय असं या आरोपीचं नाव आहे। मुंबई महानगरपालिकेत नोकरीला लावतो म्हणून सांगलीच्या विट्यातील दोघांना 6 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलाय। या प्रकरणी 2 जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। रमेश कांबळे आणि कुणाल जाधव अशी आरोपींची नावं आहेत। अवैध दारू विक्रीच्या विरोधात बीडच्या वडवणी तालुक्यातील चिखल बीडचे गावकरी आक्रमक झालेत। गावातील दारू बंद करण्यात यावी या मागणीसाठी गावातून मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात ग्रामस्थ, महिला, पुरुषांसह तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता, तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यात गौ तस्करी केली जात असल्याचं समोर आलंय। जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याची माहिती मिळताच त्यांनी संबंधितांवर कारवाई केली आहे। जवळपास 50 पेक्षा जास्त जनावरांची सुटका पोलिसांनी केली आहे। मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेल्या घराची भिंत कोसळून त्याखाली 63 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला। भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यातील मांगली इथं ही घटना घडली आहे। रत्नागिरीच्या भाटे समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे। या बोटीवरील 2 खलाशी बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय। या दोघांचा शोध सुरू असून ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही।
वाशिमच्या उकळी पेन परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर मंगळूरपीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत 35 लिटर गावठी दारू तसंच हातभट्टीसाठी लागणारं साहित्य नष्ट केलंय। या प्रकरणी संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। उरण शहर काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्त्यांनी शहरातील बाजारपेठेत जाऊन व्यापारी, भाजी विक्रेते, छोटे व्यावसायिक यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन महागाईबाबत भावना जाणून घेतल्यात। यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी सध्याच्या वाढत्या महागाई विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्यात। ऊसतोड कामगारांचे प्रश्न गांभीर्याने घ्या, अन्यथा येणाऱ्या काळात तुमचं फिरणं मुश्किल करू, अशा शब्दात ऊसतोड कामगार नेते मोहन जाधव यांनी सरकारला इशारा दिलाय। ऊसतोड कामगार महामंडळाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी माजलगावमध्ये ऊसतोड कामगार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा ते बोलत होते। जळगाव जिल्ह्यातील केराळे, भोकरी, मंगळूर आणि जुनोने या गावातील रस्त्याचं निकृष्ट काम आणि खराब रस्ते यांच्या विरोधात उपोषण सुरू आहे। दीपक पाटील यांचं गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणाला ग्रामस्थांनी देखील पाठिंबा देत चक्क रस्त्यात दुग्धाभिषेक करून रस्त्याची पूजा केली आहे। मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आणि वाहन चालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। नितीन गडकरी यांनी पळसपे ते इंदापूर हा रस्ता 1 वर्षात कॉन्क्रीट करणार असल्याचं सांगितलं होतं, पण अद्यापही रस्त्याचे काम सुरू झाले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होतीये। बीडच्या परळी तालुक्यातील रेवली या गावात जायला रस्ताच नाहीये। गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाताना 3 ते 4 किलोमीटर चिखलातून पायी जावं लागतंय, त्यामुळे गावातील नागरिकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप बीडमध्ये स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेनं केलाय। 17 सप्टेंबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास झेंडावंदन करू देणार नाही असा धमकीवजा इशारा मुख्यमंत्र्यांना यावेळी देण्यात आलाय। वर्धा येथून पुलगाव मार्गे जाणाऱ्या नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून 45 किलोमीटर अंतराचा हा रस्ता मृत्यूचा मार्ग बनला। गेल्याच वर्षी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती, मात्र पावसानंतर त्याची दुरवस्था झाली असून खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी होतीये। त्यामुळे वर्धा ते पुलगाव हा या मार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना अपंगत्व आले असून कित्येकांच्या जीवावर बेततंय, मात्र संबंधित विभागाकडून साधे खड्डे देखील बुजवण्यात येत नसल्याचं चित्र आहे। मनमाड मालेगाव शहर परिसरात मोकाट जनावरांनी उच्छाद मांडलाय। ही जनावरं दुकानदार ग्राहकांवर हल्ला करत असल्यानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। या जनावरांमुळे अपघातही वाढत असल्यानं त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे। इमारतींच्या छपराचे स्लॅब धोकादायक झाले असून हे कधीही कोसळून खाली पडू शकतात। याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही दुरुस्ती होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं औरंगाबाद येथे परिषद घेण्यात आली। यात डॉक्टरांवरील हल्ले तसेच आरोग्य यंत्रणेमध्ये सुधार करण्यासाठी केंद्र शासनाकडे वारंवार विनंती करूनही निर्णय न घेतल्यानं संपूर्ण देशामध्ये मेडिकल सेवा थांबवाव्या लागतील असा इशारा ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने दिलाय। दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावरील हावडा ते पुणे दरम्यान धावणाऱ्या 62 रेल्वे प्रवासी गाड्या 21 ते 29 ऑगस्ट दरम्यान रद्द करण्यात आल्यात। बिलासपूर रेल्वे मंडळांतर्गत येणाऱ्या हिमगिरी रेल्वे स्टेशनवरून 4थ्या रेल्वे लाईनच्या इंटरलॉकिंगचं काम सुरू असल्यानं या गाड्या बंद आहेत। मात्र आता याचा फटका हावडा ते मुंबई रेल्वे आणि या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसलाय। गोंदिया जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने जवळपास 12,000 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय। अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागासोबत बांधावर जाऊन याची पाहणी केली आणि तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देशही दिलेत। सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालाय। सततच्या पावसामुळे धरण जवळपास 91% भरलंय, त्यामुळे धरणाचे 4ही दरवाजे उघडून विसर्ग सुरू करण्यात आलाय। राज्यभरात पावसानं हाहाकार केल्यानं यंदाचा खरीप हंगाम पाण्यात गेल्यानं शेतकरी संकटात सापडलाय, तर दुसरीकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील आदिवासी भागात पावसाची संततधार सुरू राहिल्यानं भात शेती जोमात आली आहे। खेड, आंबेगाव, जुन्नर परिसरातल्या डोंगराळ आदिवासी भागात यंदा 1,30,000 हेक्टरवर भाताची लागवड झाली आहे।
शिरूरमधील मांडवगण फराटामध्ये फ्लॉवर उत्पादक शेतकऱ्याला 17 पिशव्या फ्लॉवर विकून हाती अवघे 9.5 रुपये मिळाले। यावर संबंधित शेतकऱ्याने स्वतःच्या खात्याचा 9.5 रुपयांचा चेक बाजार समितीतील व्यापाऱ्याला दिला। त्यामुळे शेती करायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। खेड तालुक्यातील चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याला निमगाव गावाजवळ भगदाड पडलंय। पावसाच्या अतिवृष्टीने शेतीचं नुकसान होत असताना आता कालवा फुटीमुळे मोठं नुकसान झालंय। कालव्याच्या सांडव्याला होणारी छेडछाड आणि कुचकामी डुगडाजीमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं सांगण्यात येतंय। कोकणातील गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना सावित्री नदीवरील आंबेत पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीला बंद ठेवण्यात आलाय। त्यामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत असून गणपतीपूर्वी पूल सुरू करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जाते। पुणे नाशिक महामार्गावर खेड घाटात भीषण अपघात झालाय। मालवाहू ट्रकनं 2 दुचाकीला चिरडलं तर एका रिक्षाला जोरदार धडक दिली आहे। धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला। या अपघातात एक जण जागीच ठार झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। नाशिकमधील सातपूर अंबड लिंक रोडवरील प्लास्टिकच्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यातील वाडी या गावाजवळ 14 फुटी अजगर दिसल्यानं मोठी तारांबळ उडाली। या अजगराला पकडण्यासाठी सर्पमित्राला बोलवण्यात आले, मात्र अजगराला पाहून सर्पमित्रही आवाक झाले। त्यानंतर 4 ते 5 जणांच्या सहाय्यानं अजगराला पकडून सुखरूप जंगल परिसरात सोडवण्यात आले। नाशिकच्या निफाडमधील कोलवाडीत गावात बिबट्यानं घराबाहेर असलेल्या वासरावर हल्ला केलाय। बिबट्यानं वासरावर केलेल्या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। बिबट्याच्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। राहता तालुक्यातील नांदुर्गी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार बघायला मिळाला। पहाटेच्या सुमारास बिबट्यानं 3 शेळ्यांना ठार मारलं। बिबट्याच्या भीतीनं घराबाहेर पडणंही अवघड झाल्यानं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होतीये। चंद्रपूर शहरालगतच्या वीज केंद्र ते ताडोबा मार्गाला जोडणाऱ्या भागात वाघाची जोडी दिसली। वर्दळीच्या रस्त्यावर वाघाच्या जोडीचं दर्शन झाल्यानं खळबळ उडाली आहे, तर वाघ जोडीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभाग सरसावलाय। राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर 23 ऑगस्ट पासून 11 सप्टेंबर दरम्यान भारतीय सैन्य दलाची अग्निवीर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातून दररोज 5000 पुरुष आणि स्त्री उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत। गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेनं सार्वजनिक मंडळासाठी नियमावली जाहीर केली आहे। गणेश मूर्तीच्या उंचीबाबत निर्बंध नसले तरी मंडप मात्र 30 फूट उंचीपर्यंतच असावेत असं पालिकेनं स्पष्ट केलंय। मंडप बांधणीमुळे गणेशोत्सवानंतर खड्डा आढळल्यास प्रति खड्डा 2000चा दंड आकारला जाईल असंही महापालिकेनं या नियमावलीत नमूद केलं। मुंबई उपनगरातील सर्वात उंच गणेश मूर्तीचा आगमन सोहळा पार पडला। साकीनाकाचा महाराजा यावर्षी 29 फूट उंच आहे। वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात या महाराजाचा आगमन सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला। कफ परेडच्या पर्यावरणपूरक गणरायाचंही आज आगमन सोहळा पार पडतोय। ही 19 फुटांची आकर्षक मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे। गेल्या वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव निर्बंधात साजरा करण्यात आला। अहमदनगरमध्ये बाप्पांच्या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय, पण यंदा या गणेश मूर्तींना महागाईचा फटका बसलाय। मूर्तींच्या किमतीत 40% वाढ झाली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर आलं, तर या पाण्याच्या फवारे दूरवर उडतायत। याकडे नगरपालिकेचं दुर्लक्ष होतंय। पाण्याची पाईपलाईन वारंवार कशी फुटते, कोण फोडतं याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येते। तर लाखो लिटर पाणी पाईपलाईन फुटल्यानं वाया जात असल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत नगर शहरात लावण्यात आलेले राष्ट्रध्वज आजही अनेक घरांवर फडकतायत। हीच गोष्ट लक्षात घेऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये यासाठी घर घर लंगर सेवेचं हरजीत सिंग वाधवा आणि त्यांच्या टीमनं शहरातील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक खाली उतरवण्याची मोहीम हाती घेतली आहे।
अकोल्यात मोठ्या उत्साहात कावड यात्रा निघाली। तब्बल 150हून अधिक कावड आणि पालख्या अकोल्यापासून 17 किलोमीटर दूर असलेल्या गांधीग्राम येथील पूर्णा नदीचं पाणी घेण्यासाठी रवाना झाले। श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी या पाण्यानं अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजेश्वरला अभिषेक करण्यात येणार आहे। यंदा या यात्रेत 50 ते 60 महिलांनी सहभाग नोंदवला।